लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा पार पडला आणि संपूर्ण राज्याचं लक्ष आता निवडणूक निकालाकडे लागलेलं आहे। पण मात्र सध्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर राहू शकतो, याबद्दलचे वेगवेगळे अंदाज समोर येऊ लागलेत। अशातच एक नवा अंदाज हा राज्याची राजधानी मुंबईमधून समोर येतोय आणि मुंबईमध्ये नेमकं कोण निवडून येतोय हेच आपल्याला यामध्ये पाहायचं आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये एकूण लोकसभेच्या 6 जागा आहेत आणि या 6 जागांपैकी कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात याचा फायदा ठाकरे गटाला, शिंदे गटाला म्हणजे महायुतीला आणि महाविकास आघाडीला या दोन्हीपैकी कोणाला होऊ शकतो आणि कोण या ठिकाणी प्रभावी ठरू शकतो हेच आपण यामध्ये सविस्तर पाहणार आहोत। जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी यामिनी जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे या ठिकाणी आघाडीवर राहतील, तर यामिनी जाधव या पिछाडीवर जातील असाच अंदाज या लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जातोय। त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड या लोकसभेच्या उमेदवार आहेत, तर भाजपकडून महायुतीकडून उज्ज्वल निकम हे लोकसभेचे उमेदवार आहेत। वर्षा गायकवाड या ठिकाणी या अगोदर शिक्षण मंत्री सुद्धा राज्याच्या राहिलेले आहेत, तर या ठिकाणी उज्ज्वल निकम हे सुद्धा एक वरिष्ठ वकील आहेत, अभ्यासक आहेत, म्हणून या ठिकाणी भाजपकडून उज्ज्वल निकम हे प्रभावी राहतील, वर्षा गायकवाड यांना काटेकी टक्कर देतील आणि उज्ज्वल निकम आघाडीवर राहतील, वर्षा गायकवाड या पिछाडीवर जातील असाच अंदाज या सर्वेमध्ये सध्या तरी समोर येताना दिसतोय। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर या ठिकाणी उमेदवार आहेत। या ठिकाणी अमोल कीर्तीकर हे बाजी मारतील, आघाडीवर राहतील, रवींद्र रायकर हे पिछाडीवर राहतील असाच अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि याच लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून पियुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर या ठिकाणी काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून भूषण पाटील हे उमेदवार आहेत। या ठिकाणी भाजपला पियुष गोयल यांचा फायदा होईल, भाजपकडून पियुष गोयल हे आघाडीवर राहतील, तर भूषण पाटील हे पिछाडीवर जातील असा अंदाज या लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जातोय। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे लोकसभा दक्षिण मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघ आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, लोकसभेचे उमेदवार आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे सुद्धा उमेदवार आहेत आणि या ठिकाणी अनिल देसाई हे आघाडीवर राहतील, राहुल शेवाळे यांचा पराभव करतील असाच अंदाज या लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जातोय। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर पूर्व ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून मिहिर कोटेचा हे उमेदवार आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, उमेदवार आहेत। या लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ वाद हा मराठी विरुद्ध अमराठी परप्रांतीय असा मोठ्या प्रमाणात चालतो अशी चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, म्हणून या ठिकाणी संपूर्ण पाठिंबा हा संजय दिना पाटील यांना मिळू शकतो आणि ठाकरे गटाकडून ते आघाडीवर राहू शकतात असा अंदाज या लोकसभा मतदारसंघामध्ये व्यक्त केला जातोय। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो तर अशा पद्धतीनं मुंबईच्या एकूण 6 जागांपैकी 4 जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात, तर 2 जागेवर भाजप म्हणजे महायुतीचे उमेदवार निवडून येऊ शकतात, म्हणूनच मुंबईवर ठाकरे गटाचं वर्चस्व, महाविकास आघाडीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय। पण मात्र केवळ हा एक अंदाज आहे, खरा निकाल हा 4 जून रोजी स्पष्ट होणारच आहे आणि त्यामधून सत्य काय ते समजणारच आहे। पण मात्र तोपर्यंत या संपूर्ण झालेल्या सर्वेक्षणावर अंदाजावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।